रामकृष्ण हरी मंडळी, आज घरात पोलिसांची जी एंट्री झाली ना, तिथूनच खेळ उलटला. खरं सांगू, मी स्क्रीनसमोर थिजलेच. कारण इन्स्पेक्टर आत आला त्या क्षणी ज्याच्या चेहऱ्यावर भीतीचा स्फोट दिसला, त्या व्यक्तीवर मला आता 100% संशय आलाय. इंद्रा जेवायला बोलवतो आणि धाडकन पोलीस. इन्स्पेक्टरचा आवाज जाम धारदार. आबासाहेब, आज तुमच्या घरातले एक एक जण वेगळं बसून कौशकी करणार आहे आणि कुणीही सुटणार नाही. विक्रांत लगेच आक्रमक होतो. इन्स्पेक्टर साहेब, प्रश्न विचारायची गरज काय? अरे, गरज काय म्हणजे काय? इथेच माझी अलार्म बेल वाजली. ज्याचं मन चोर तोच जास्त आवाज करतो. इन्स्पेक्टर शांतपणे पण टोचून बोलतो. डबा भलत्या जागी सापडलाय आणि ॲक्सिडेंट भलत्याच रस्त्यावर. यात काहीतरी खूप मोठं मिसमॅच आहे. उर्मिलाचा चेहरा त्या क्षणी पांढरा फक्क झाला, इतका की कॅमेऱ्यालाही फिल्टर लागत नव्हतं. आणि विक्रांत गडबडून गेला. तुम्हीच डबा तिकडे फेकून दिला होता. अरे, पोलिसांनी तर सांगितलं त्यांना डबा सापडलाच नव्हता. मग हा कोणत्या डब्याबद्दल बोलतोय? राणी पुढे येते, शांत पण खंजीरासारखी. हा डबा मला सापडलाय आणि हा अपघात नाही, हा घातपात आहे. बस, त्या एकाच वाक्यानं हॉलमध्ये श्मशान शांतता. इन्स्पेक्टर लगेच म्हणतो, आता खरी चौकशी सुरू होणार आणि खरी गोष्ट बाहेर यायलाच पाहिजे. उर्मिलाचे हात हालायला लागतात. मालती नजर चुकवते. विक्रांतचा आवाज कापतो आणि घरात चौकशीचा दाब वाढतच जातो. आणि माझा एक कॉन्ट्रोवर्शियल पण पक्का अंदाज, उर्मिला आणि विक्रांत दोघांकडे काहीतरी मोठं दडलेलं आहे. डबा फक्त बहाना, प्लॅन काहीतरी वेगळंच होतं. पुढच्या भागात इन्स्पेक्टर एकाला वेगळं घेऊन खूप टोकाची चौकशी करणार आणि ती व्यक्ती तुटणार. कारण आज जी व्यक्ती सर्वात जास्त शांत होती, तीच सर्वात जास्त घाबरलेली होती. आता तुमची टेस्ट. तुम्हाला आजच्या सीनमध्ये कोण सर्वात जास्त घाबरलेलं दिसलं? उर्मिला, विक्रांत की मालती? कॉमेंटमध्ये नाव टाका आणि सबस्क्राईब करा.